नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला बघा समोरचा कटोरीचा भाग शिवून दाखवणार आहे. साधा ब्लाऊज आहे. या साध्या ब्लाऊजची मी कटिंग व्हिडिओ टाकलेला आहे. आता सर्वात पहिले इथे बघा आपल्याला आहे ना पुढचा भाग तयार करून घ्यायचा आहे. आता इथे बघा ही 2 कटोरी आपली आहे. ती आपल्याला अशी समोरासमोर ठेवून घ्यायची. आता हे टोकं एकमेकावरती ठेवायचे. आपल्याला आता इथे बघा खालच्या साईडना आता हे 32 इंच छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे. म्हणजे आपल्याला ही कटोरी खालच्या साईडना 1.25 इंचाला मार्किंग करायची आणि उंचीला आपल्याला 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. पहिले आपल्याला अशी सरळ लाईन ओढून घ्यायची, पण आपल्याला शिलाई मारताना सरळ शिलाई मारायची नाही. थोडीशी ही बघा 1/2 इंच असे या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. आता तुम्हाला इथे बघा मी शिलाई पण मारून दाखवते, म्हणजे आपल्या कटोरीला टोक वगैरे अजिबात येत नाही आणि कटोरी पण छान अशी गोलाकार येते. इथे बघा डबल शिलाई मारून घ्यायची. दुसरी पण कटोरी आपल्याला याच पद्धतीने शिवून घ्यायची. कटोरी दाखवते खूप छान अशी इथे बघा अजिबात टोक वगैरे येत नाही आणि खूप छान गोलाकार येतो. चला दुसरी पण कटोरी मी शिवून घेतलेली आहे. इथे बघा याला कटोरी जोडतो तो भाग असा ठेवून घ्यायचा समोरासमोर. आता त्याच्यासमोर बघा दोन्ही बाजूची कटोरी पण आपल्याला ठेवून घ्यायची असते या पद्धतीने. आता एक तुम्हाला मी जोडून दाखवते. आता ही कटोरी खालच्या पार्टवरती उलटी ठेवायची आणि इथे वरती 1/2 इंच कपडा कटोरीचा जास्त सोडायचा, म्हणजे कटोरी आपली गळ्याची तिथे खूप छान बसते. हे बघा. चला आता इथे ना 1/2 इंचापेक्षा कमी आणि 1/2 इंचापेक्षा थोडीशी जास्त शिलाई घ्यायची आणि आपल्याला खालचा किंवा वरचा कपडा अजिबात खेचायचा नाही. हलक्या हाताने आपल्याला कटोरी लावून घ्यायची. अजिबात कमी जास्त होत नाही, थोडीफार होऊ शकते 1/2 इंच वगैरे. आणि इथे बघा एक शिलाई मारून घेतलेली आहे. डबल शिलाई मारून घ्यायची आपल्याला. हे बघा चला आता इथे मी डबल शिलाई पण मारून घेतलेली आहे. आता तुम्हाला मी दाखवते. हे बघा सुंदर इथे बघा आपली कटोरी बसलेली आहे, बघू शकता. इथे बघा वरच्या साईडला आहे ना अगदी थोडंसं जास्त घेतलं तर हे बघा या पद्धतीने थोडासा कटोरीचा थोडासा 1/2 इंच जास्त घ्यायचं. आता इथे बघा आपली 5.5 इंचाची अजून कटोरी आहे, म्हणजे 1/2 इंच आपलं इथे हुकलूक पट्टी लावण्यासाठी जाईल, म्हणजे 5 इंचाची आपली कटोरी तयार होते. आता इथे लगेच आपल्याला बघा क्रॉस पट्टी अशी समोरासमोर ठेवून घ्यायची. हे बघा त्याच्यानंतर इथे आपल्याला खालच्या साईडना शिलाई मारून घ्यायची. आता इथे शिलाई मारताना इथे पण आपल्याला 1/2 इंचापेक्षा कमी आणि 1/2 इंचापेक्षा थोडीशी जास्त अशी ह्या पद्धतीने शिलाई मारायची. आता हा कपडा बघा समोरच्या बाजूला करून घ्यायचा आणि खालची जी पट्टी ना तिच्यावरच आपल्याला शिलाई मारायची. अजिबात वरच्या पट्टीवर आली नाही पाहिजे किंवा त्याचं जे मार्जिन आहे ना ते पण खालच्या पट्टीवरच आलं पाहिजे. हे बघा. आता नंतर आपल्याला ही पट्टी अशी फोल्ड करायची आणि हे बघा हे मार्जिन एकच बाजूला आलं पाहिजे, त्याच्यावर दाब शिलाई आली पाहिजे. आता इथे बघा आपल्याला कडेला शिलाई मारून घ्यायची, बघू शकता फिनिशिंगची. आता इथे पण आहे ना ज्यावेळेस आपण अस्तरचं खाली पट्टी लावतो आणि वरती ब्लाऊज पीसची तर अस्तरची म्हणजे वरती दिसली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची. खालचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. इथे बघा तयार झालेली आहे. आता इथे बघा लावून दाखवते मी. आता इथे बघा हा आपण पुढचा भाग तयार करून घेतलेला आहे. आता ही पट्टी याच्यावरती अशी उलटी ठेवायची, बघू शकता. आता त्याच्यानंतर इथे क्रॉस पट्टी पण आपल्याला काय करायचं आहे 1/2 इंच थोडीशी पुढे सोडायची, म्हणजे थोडीशी जास्त पुढे सोडायची आहे हुकलूकच्या बाजूला आणि इथून आपल्याला शिलाई मारायची आहे. अजिबात खालचा वरचा कपडा खेचायचा नाही. चला आता इथे बघा शिलाई मारून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते. झालेली बघा आता इथे शिलाई मारून त्याच्यानंतर आपल्याला आता इथे काय करायचं आहे
वरच्या साईडनं काय करायचं आहे आपल्याला, असं गोलाकार, हे बघा ह्या बाजूनं कटोरीच्या बाजूनं असं गोलाकार करत यायचं आहे आणि ही पट्टी आणि ही पट्टी आपल्याला एकमेकावरती ठेवायची आहे आणि हा कपडा मध्यभागी घालायचा आहे. हे बघा, म्हणजे याला लॉक शिलाई म्हणतात. म्हणजे आपली शिलाई जे मार्जिन आहे ते दिसत नाही. आता इथे बघा शिलाई मारून घ्यायची. बघा हा कपडा आहे ना शिलाईमध्ये आला नाही पाहिजे, याची पण काळजी घ्यायची. शिलाईमध्ये जर आला तर आपल्याला परत पूर्ण ही शिलाई काढावी लागते. हा कपडा, मधला कपडा अजिबात शिलाईमध्ये आला नाही पाहिजे, तो मध्ये लोटून द्यायचा. आणि आता इथे बघा डबल शिलाई मारून घ्यायची. दुसरा पण पार्ट आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करायचा आहे, बघू शकता. चला आता इथून आपल्याला आहे ना बाहेर काढायचं आहे. इथून आपल्याला हलक्या हाताने बाहेर काढून घ्यायचं आहे. म्हणजे इथे ना आपलं जे मार्जिन असतं ना दोन्ही बाजूचं ते पूर्ण आतमध्ये जातं. हे बघा, बाहेर काढून घेतलेली आहे ही पट्टी. आणि हे बघा, आता इथे बघा, हे बघा, हे पूर्ण शिलाई आतमध्ये गेलेली आहे, म्हणजे मार्जिन बघू शकता. चला दुसऱ्या साईडनं पण मी अशी जोडून घेते आणि इथे आपल्याला सरळ करून घ्यायचं. हे बघा, अगदी थोडंसं पाव इंच. हे बघा, वरती पण आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. इथे बघा दुसरा पण पार्ट मी ह्याच पद्धतीने जोडून घेतलेला आहे. हे बघा, आता इथे बघा जोडल्यानंतर आपल्याला ही क्रॉस पट्टी असते ना, म्हणजे खालची पट्टी, ब्रापट्टी म्हणू शकता, ती एकदम समोरासमोर आली पाहिजे. हे बघा, त्याची शिलाई बघू शकता एकदम समोरासमोर आलेली बघा शिलाई. आपल्याला चेक करूनच ब्लाऊज शिवायचं असतं. हे बघा, आता त्याच्यानंतर आपल्याला इथे आईची आणि हुकची पट्टी लावून घ्यायची. हे बघा, आता दोन्ही पट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहे. आता इथे बघा ही आईची पट्टी अशी खाली ठेवली मी, त्याच्यावरून हे ब्लाऊज पीस ठेवलेला आहे, म्हणजे पुढचा भाग. मी याच पद्धतीने आईची आणि हुकची पट्टी लावत असते. आता इथे बघा खालच्या साईडला पट्टी थोडीशी अर्धा इंच जास्त घेतलेली आहे. आता ही पट्टी आपल्याला समोरच्या बाजूला करून घ्यायची या पद्धतीने. आता तिथून आपल्याला 1 इंच फोल्ड करायची आणि अजून जिथं शिलाई मारली ते शिलाईवरच ही पट्टी फोल्ड करून शिलाई आली पाहिजे. आता ह्या ब्लाऊजला आहे ना मला ना बटणं लावायची आहे. आता इथे बघा शिलाई मारल्यानंतर खाली बघा कपडा येथे थोडासा अर्धा इंच ठेवायचा आहे, बाकीचा तो कट करायचा आहे. हे बघा, आणि तिथून हा कपडा आपल्याला आतमध्ये असा फोल्ड करायचा आहे. हे बघा, आणि त्याच्यावरती आपल्याला आता इथे शिलाई मारून घ्यायची. हे बघा झालेलं आहे इथे शिलाई मारून. आता त्याच्यानंतर आपल्याला हुकची पट्टी लावायची आहे. आता हुकची पट्टी लावताना बघा मी वरच्या साईडनं लावते. इथे बघा आता ही पट्टी अशी खालच्या साईडनं फोल्ड केली आणि परत आता डबल मी फोल्ड करून घेतलेली आहे. आता इथे बघा खालच्या साईडला लॉक करून घ्यायचं आणि इथे अर्धा इंचाची पूर्ण शिलाई मारून घ्यायची, किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी मारली तरी पण चालेल. आता हे बघा शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला ही पट्टी समोरच्या बाजूला करायची आहे, बघू शकता, आणि आतमध्ये लगेच फोल्ड करायची आणि कडेला आपल्याला एकदम शिलाई मारायची. इथे बघा कडेला आता मी एकदम शिलाई मारून घेते. आता त्याच्यानंतर कडेला शिलाई मारल्यानंतर आहे ना आपल्याला अजून 1 इंचाची शिलाई त्याच्याच बाजूला द्यायची. हे बघा, आणि ती ना खालून नाही द्यायची, खालच्या साईडनं, म्हणजे थोडीशी खालच्या साईडनं अशी वाकडी तिकडी येऊ शकते किंवा समजत नाही आपल्याला, म्हणून आपण वरूनच शिलाई 1 इंचाची अशी मारून घ्यायची. खालच्या साईडला लॉक पण करून घेतलं बघा. चला इथे बघा हुकची पण पट्टी मी तयार करून घेतलेली आहे, बघू शकता. आता त्याच्यानंतर आपल्याला आता आईची पट्टी खाली ठेवायची आणि हुकची पट्टी ही त्याच्यावरून ठेवायची, बघू शकता. आता इथे बघा हुकची पट्टी ना ती जास्त आहे आपल्याला. आता इथे गळा पण हा मोजून घ्यायचा आहे. आता तो कसा मोजायचा, आता तुमचा गळा पुढचा किती आहे, आता मी इथे बघा 6 इंच घेतलेला आहे पुढचा गळा.
6 इंचाला अशी मार्किंग करून घ्यायची आणि समोरच्या बाजूने आपण 2.5 इंच घेतलेलं आहे. इथे जिथे 2.5 इंच येईल तिथे 2.5 इंच करून घ्यायचं आणि बॉक्स बनवून घ्यायचा असा. आता इथे बघा मी बॉक्स आखून घेते पहिले, हे बघा. आणि आपल्याला आता इथे ह्या बॉक्समध्ये गळ्याला गोल आकार द्यायचा. इथे हे बघा, इथे असा गोल आकार द्यायचा आणि पुढचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, इथे म्हणजे आपला गळ्याचा गोल आकार येतो या पद्धतीने. हे बघा झालेला आहे गोल आकार. आता आईची पट्टी पण आहे ना अशीच ठेवायची आणि आपल्याला इथे गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा. आता इथे बघा अगदी थोडंसं इथे नॉर्मल, हे बघा इथून इथपर्यंत अगदी 1.5 इंच आपल्याला इथे कट करायचं आहे या पद्धतीने. चला आता इथे मी कट करून घेते. आता याच्यानंतर आपली इथे बघा छान असा गोल गळा तयार झालेला आहे. आता इथे बघा मी आज तुम्हाला हा साधा ब्लाऊज आहे पुढचा भाग शिवून दाखवलेला आहे. चला, व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद.